आजपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला मच्छीमार कृती समितीने तीव्र विरोध दर्शवला। या निर्णयामुळे माशांच्या नैसर्गिक पुनरुत्पादन चक्रावर परिणाम होत असून सागरी संपत्तीचे नुकसान होत असल्याचा आरोप समितीकडून करण्यात आलाय। कारंजा गावातील सुमारे 300 बोटी आज समुद्रात उतरल्याचा दावा करत या निर्णयामागे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार महेश बालदी यांचा वरदहस्त असल्याचा आरोपही समितीने केलाय। संबंधित गावाला पूर्वकल्पना देण्यात आल्यामुळेच मासेमारी सुरू झाल्याचा दावा करत समुद्रात गेलेल्या बोटी तातडीने परत न बोलावल्यास मोठा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मच्छीमार कृती समितीने दिलाय। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। नेमकं काय तुमचं म्हणणं आहे यावरती सांगा। मुळात जो निर्णय राज्य सरकारने नितेश राणे साहेबांनी आणि मत्स्यव्यवसाय विभागाने घेतलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। जो 15 ऑगस्टपर्यंत जी आमची मागणी होती ही आजची नाही आहे। गेल्या 20 वर्षापासून मच्छीमार बांधव 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी ठेवण्याचं मागणी धरून लावू राहिले होते। मुळात कसं आहे की मासेमारी बंदी कालावधी तुम्ही जेवढा लांबवणार तेवढा माशांचं प्रजनन काळ त्यांना माशांना मिळणार, माशांचा साठा वाढणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे। आणि हे जे घडामोडी आहेत हा जो अंदाज आहे तो गुजरात राज्याने प्रखर ओळखलेला आहे। गुजरातमध्ये 15 ऑगस्टपर्यंत गेल्या 5-6 वर्षापासून मासेमारी बंदी आहे। ते ब्लँकेट बॅन त्यांच्या राज्याचं अंमलवतात। केंद्र सरकारने जो काही निर्णय दिलेला आहे की 1 ऑगस्टपासून मासेमारीला तुम्ही 12 नॉटिकलमध्ये पलीकडे करू शकता, तर तिथे गुजरात सरकार तिथे ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे। त्यांनी ब्लँकेट बॅन तिकडे ठेवलेलं आहे। आणि आपल्याकडे मार्चमध्ये हा सेंट्रल गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आलं होतं। जूनमध्ये नितेश राणे साहेबांनी हाऊसमध्ये घोषणा केली आणि अध्यादेश काढला की 15 ऑगस्टपर्यंत आपण मासेमारी बंद ठेवणार। त्याचं स्वागतही मोठ्या प्रमाणात झालं। परंतु 2 दिवस अगोदर तुम्ही व्हिडिओ काढून लोकांना संभ्रम करतात की 12 नॉटिकल मैल पलीकडे तुम्ही 1 ऑगस्टनंतर जाऊ शकता। आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याचं कारण असं आहे की फक्त एका गावासाठी तुम्ही 550 गावातल्या मच्छीमारांना वेठीस धरलेलं आहे। लाखो मच्छीमार आज त्यांच्या उदरनिर्वाहावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की 15 ऑगस्टच्या अध्यादेशाप्रमाणे मच्छीमारांनी त्यांचं डागडुजीकरण केलेलं आहे। त्यांच्या बोटी आजही बंदरांवर नांगरून ठेवलेल्या आहेत। परंतु करंजाच्या मच्छीमारांना राहुल नार्वेकरांच्या मार्फत पूर्वकल्पना दिल्या असल्याकारणाने त्यांच्या बोटी गेल्या 3-4 दिवसापासून सज्ज आहेत, बंदरात जाण्यासाठी ते तयार आहेत। आज 300हून अधिक बोटी समुद्रामध्ये गेलेल्या आहेत। हे कधी जाऊ शकतं जेव्हा तुम्हाला पूर्वकल्पना असते। त्याच्यामुळे हे सरकार भांडवलदारांचं सरकार हे सिद्ध होतं आहे। राहुल नार्वेकरांनी त्यांचा अधिकाराचा गैरवापर केला हा आमचा आरोप आहे। त्यांनी मत्स्यव्यवसाय विभागात हस्तक्षेप केलेला आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे आज घोळ निर्माण झालेला आहे। त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। हे जर आदेश बदललं नाही आणि ह्या ज्या बोटी समुद्रात गेल्यात तर परत बोलवलं नाहीत तर सोमवारपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत। उद्या पालघरमध्ये मोठी मीटिंग होणार आहे आणि तेव्हा आम्ही ह्याप्रमाणे पुढील दिशा ठरवणार आहोत। आज 1 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मच्छीमारी सुरू झालेली आहे। फक्त महाराष्ट्राच्या हद्दीतील 12 मैलांच्या पलीकडे ही मच्छीमारी करायची आहे। मात्र याचा विशेष फायदा एका गावासाठी झालेला आहे। त्या गावाला पूर्वकल्पना दिली गेली का 1 तारखेपासून ही मच्छीमारी सुरू होईल आणि उर्वरित जवळपास 500 गावं आहेत मच्छीमार करणारे महाराष्ट्रामध्ये, त्यांना ही पूर्वकल्पना दिली गेली नाही। इथे फक्त एक राजकीय वरदहस्त म्हणजे थेट महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक आमदार आहेत त्या भागातले महेश बालदी यांच्यावरती हा थेट आरोप मच्छीमार कृती समितीच्या अध्यक्षांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। जर या बोटी त्यांच्या जवळपास 300 बोटी पुढे गेलेल्या आहेत, त्या जर मागे फिरला नाही तर आंदोलनाचा इशारा जो आहे तो यांनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि सोमवारपासून हे आंदोलन सुरू होईल। कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।